नमस्कार. डी.आर. न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आज तुम्हाला एक असं मंदिर दाखवणार आहे अनोखं. ते जगप्रसिद्ध मंदिर आहे आणि त्या मंदिराची खासियत म्हणजे तर 1000 नाही तर 1100 वर्षापूर्वीचं हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. तर या ठिकाणी भक्त प्रल्हादाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आणि या मंदिराची संपूर्ण माहिती या ठिकाणी 2 नद्याचा संगम आहे. याचं सविस्तर माहितीपत्र या मंदिराचे पुजारी यांच्याकडून आपण घेणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार. डी.आर. न्यूजवर सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आपण आलो आहोत नीरा नरसिंगपूर या मंदिराला भेट देण्यासाठी. तर या मंदिराचे पुजारी आपल्यासोबत आहेत आणि या मंदिराचा इतिहास किंवा या मंदिराची माहिती थोडक्यात आपण यांच्याकडून घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्ते सर. नाव सांगा. माझं नाव प्रसाद विलास दंडवते, नरसिंह मंदिराचे मुख्य पुजारी. तर आमच्या प्रेक्षकांना एवढंच सांगा की मंदिराबद्दल थोडक्यात माहिती किंवा मंदिर हे या ठिकाणी ऐतिहासिक आणि पुरातन लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. 1500 वर्षापूर्वीचं जुनं नरसिंह मंदिर आहे आणि यादवकालीन नरसिंह मंदिर असं ओळखलं जातं. परंतु नंतर पेशव्यांनी मंदिराचा त्यांच्या कालखंडामध्ये जीर्णोद्धार झालाय म्हणून मंदिर काही अंशी पेशवेकालीन सुद्धा संबोधलं जाते. बरं. असंही म्हणलं जातं की हे मंदिर कमीत कमी हजारो वर्षापूर्वीचं मंदिर होय. आहे. हे मंदिर निश्चितच 1500 वर्षापूर्वीचं जुनं नरसिंह मंदिर आहे आणि भव्य स्वरूपामध्ये मंदिर आहे. नीरा आणि भीमा बरोबर अशा 2 नद्यांच्या संगमावरती मंदिर प्रतिष्ठापित आहे. नीरा आणि भीमा. नीरा आणि भीमा अशा 2 नद्या या ठिकाणी नीरा आणि भीमा 2 नद्यांचा संगम झालाय आणि या संगम स्थानावरती हे लक्ष्मी नरसिंहाचं पुरातन ऐतिहासिक नंतर मध्ये ठरलं. त्यातून असंही समजले आल्यानंतर या ठिकाणी भक्त प्रल्हाद यांचा जन्म ठिकाण या ठिकाणी झालं आहे. हे भक्त प्रल्हाद महाराजांचं जन्म ठिकाण आहे आणि त्यांनी 12 वर्षाचं एक तप इथं केलंय. बरोबर. ही त्यांची तपश्चर्या भूमी सुद्धा ओळखली जाते. आणि ह्याच ठिकाणी आल्यानंतर असंही समजलं म्हणलं की 2 या ठिकाणी नद्या तर आहेत आणि तिसरी या ठिकाणी आहे पण ती गुपित आहे. तिसरी जी नदी ती गुप्त स्वरूपातली गंगा आहे. गुप्त स्वरूपातली गंगा ही महालक्ष्मीचं जे मंदिर आहे ते शिखरात ती उगम पावती आहे. पण ते पाणी कुठून येतं काय येतं आज काय ते समजलेलं नाही. एक नैसर्गिक ते गौड
हं. आणि ते गुड जे आहे ते अजूनपर्यंत त्याला गुप्त स्वरूपातली गंगा असे समजलं जातं, म्हणून त्याला गुप्त गंगा म्हणतात. आल्यानंतर या ठिकाणी बघितलं आम्ही की या ठिकाणी विधी म्हणा पूजा केल्या जातात. दोन दोन नद्या संगम या ठिकाणी, तर कुठल्या कुठल्या विधी या ठिकाणी केल्या हे जातात? सगळे धार्मिक कार्यक्रम होतात. हे तीर्थक्षेत्र आहे बरोबर. आणि तीर्थक्षेत्रावरती सगळे धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. हं. तसंच लक्ष्मी नरसिंहाचं पुरातन नरसिंह मंदिर असल्यामुळं देवाचे नरसिंह देवतेचे अभिषेक पूजा सुद्धा भक्त लोक इथं मोठ्या प्रमाणावरती करतात आणि त्याच्याबरोबरती संगम स्थानामुळे सुद्धा हं. इथे बाकीचे धार्मिक कार्यक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, हां. विविध प्रकारच्या शांतिकर्म, हं. हे सगळे कार्यक्रम, त्याचबरोबर दशक्रिया, अंत्येष्टीच्या संदर्भातल्या सर्व कार्यक्रम या नीरा आणि भीमा दोन नद्यांच्या संगमावरती केले जातात. बरं बरं. हे मंदिर जगप्रसिद्ध तर आहेच आहे आणि विचारावं असं वाटतं की या मंदिराची यात्रा कधी असते किंवा कुठल्या महिन्यात असते? हे मंदिर वैशाख महिन्यामध्ये, म्हणजे मराठी महिना वैशाख आणि इंग्रजी महिना साधारणतः एप्रिल आणि मे, बरं. या 2 महिन्यामध्ये श्रींचा नरसिंह जयंती नवरात्र उत्सव असतो. हं. तो दरवर्षी येतो, म्हणजे जवळपास 10 दिवसाची यात्रा असते. तर यात्रेसाठी किती भाविक भक्त येत असतात अंदाजे? भाविक भक्तांची संख्या सांगता येणार नाही, पण तरी पण अंदाजे 1.5 ते 2 लाखाच्या आसपास भाविक भक्त दर्शनाच्या निमित्ताने येऊन जातात. शेवटचा प्रश्न विचारतो की या ठिकाणी अगोदर जर बघितलं येऊन या ठिकाणी तर कुठलाही विकास या ठिकाणी नव्हता, तर आता आल्यानंतर बघितलं तर विकास भरपूर झालेला आहे. नाही, आमच्याकडे विकासाची गंगा प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी, हां. ते मुख्यमंत्री असताना या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष गंगा नरसिंहपूरला अवतरली आहे. बरं बरं बरं. 2014 साली माननीय राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा झाले तेव्हा त्यांनी आमच्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा हं. अंतर्गत नीरा नरसिंहपूर गावाचा विकास आणि पर्यायी देवस्थानचा विकास, मंदिराचा विकास त्यांनी त्यांच्या ह्या आराखड्यामध्ये घेतला आणि आम्हाला 260 कोटीचा एक भव्य असा आराखडा त्यांनी मंजूर केला. 260 कोटी, 60 कोटी रुपये आम्हाला त्यांनी 260 कोटी रुपये मंजूर केले आणि त्या फंडिंग मधून मंदिराच्या परिसरात होणारी विकास कामं, बरोबर, अधिक 2 नद्यांवरती असणारे घाट, घाटांवरती वाराणसीच्या किंवा साबरमतीच्या गुजरातच्या धर्तीवरती जे ब्रिजेस बांधले गेले, बॅरेज बांधले गेले त्या पद्धतीने, आणि वाराणसीच्या धर्तीवरती बांधलेल्या घाटांच्या धर्तीनुसार इथे सुद्धा घाटांची निर्मिती, भक्तांसाठी भक्त निवास. नीरा नरसिंहपूर हे गाव असं गाव आहे की या ठिकाणी पहिल्यांदा अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आणि अंडरग्राऊंड पिण्याचं पाणी, बरोबर, आणि अंडरग्राऊंड एमएससीबी, बरोबर, म्हणजे लाईटची व्यवस्था असं या गावामध्ये केलंय. गावाची लोकसंख्या जेमतेम 4000 आहे, परंतु प्रत्यक्ष नरसिंह महाराजांच्या वास्तव्यामुळं हा तीर्थक्षेत्र विकास या ठिकाणी करण्यात आलेला आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, या ठिकाणी जो तुम्ही पुजारी आहात, नरसिंह मंदिराची थोडक्यात एक कथा सांगा की या गोष्टीमुळे या मंदिराला मान आहे किंवा सन्मान आहे किंवा या गोष्टीमुळे ओळखलं जातं. निश्चितच, कारण हे नरसिंह मंदिर अतिशय पवित्र असं ठिकाण आहे. नीरा आणि भीमा अशा 2 नद्यांच्या संगमावरती आहे, बरोबर, परंतु ज्या ठिकाणी नद्यांचा संगम असतो ते तीर्थक्षेत्र निश्चित पवित्र ठिकाण असतं, बरोबर. तुम्ही भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी संगमावरती नद्या मिळतात त्या संगम स्थानाला विशेष महत्व आहे, बरोबर. तसंच आमचंही नीरा नरसिंहपूरला सुद्धा विशेष महत्व आहे. ते म्हणजे भक्त प्रल्हादांनी त्यांच्या आयुष्यात ते सुरुवातीचे 12 वर्षाची जी तप आहे ते त्यांनी इथं केलं, म्हणजे जन्मानंतर 12 वर्ष त्यांनी इथं व्यतीत केलंय आणि व्यतीत करताना प्रत्यक्ष ते भगवंत विष्णूची तपश्चर्या करायची आणि या तपश्चर्यातून पहिल्यांदा विष्णूचा विष्णूचा दावा करत असताना नारायणाने प्रत्यक्ष त्यांना शांत रूपातनं नरसिंह भगवानची इथे दर्शन दिलंय आणि म्हणून एका भक्ताला दिलेलं दर्शन हे शांत स्वरूपातलं आहे, बरोबर. आमचा नरसिंह म्हणजे नीरा नरसिंहाचे हे स्थान शांत नरसिंह स्थान असं ओळखलं जातं. अगदी थोड्याशा वेळामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती दिली. तुमचं नाव परत एकदा सांगा. माझं नाव प्रसाद विलास दंडवते. मी लक्ष्मी नरसिंह मंदिराचे मुख्य पूजाधिकारी आहोत आणि गेले पिढ्यानपिढ्या आम्ही इथे काम करतो. ओके, धन्यवाद.
सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव आज तुम्हाला सर्व प्रेक्षकांना एक असं मंदिर दाखवणार आहे. हजारो नाही तर 1100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, निरा नरसिंगपूर. तर या मंदिराचा संपूर्ण इतिहास म्हणा किंवा संपूर्ण मंदिराची माहिती म्हणा, तसेच हे ठिकाण म्हणजे पवित्र मानलं जातं, कारण या ठिकाणी 2 नद्यांचा संगम आहे. त्याबद्दल या ठिकाणी या नदीच्या काठावरती वेगवेगळ्या प्रकारच्या विधी म्हणा, पूजा केल्या जातात. तर त्या पूजा कुठल्या कुठल्या असतात किंवा मंदिराचा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे काय, यात्रा कधी असते म्हणा, किंवा या मंदिरामध्ये लाखोच्या संख्येने भाविक येतात, दर्शनासाठी बी येतात आणि विधीसाठी बी येतात. तर या ठिकाणचे पुजारी किंवा या ठिकाणी जे पूजा सामग्री केली जाते आपल्यासोबत आहे, त्यांचं संपूर्ण नाव म्हणा, माहिती आणि मंदिराबद्दल इतर माहिती आपण घेणार. त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे पहा. चला तर नाव घेऊया. नाव सांगा. नंदकुमार टिंगरे, तुमचं गाव प्रॉपर कुठलं? नरसिंहपूर. तर इथं विधी कुठल्या कुठल्या केल्या जातात आणि त्याचबरोबर ह्या विधीसाठी कुठून कुठून लोक येतात, थोडक्यात माहिती सांगा. या ठिकाणी हां. नारायण नागबळी, हं. दहावे, बरं. शांती, हं. सर्व प्रकारचे विधी. हं. आणि यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, हं. तामिळनाडू या देवापासून सर्वातून लोक येतात, विधीसाठी येतात. एवढ्या ठिकाणून लोक या ठिकाणी येतात आणि विधी करतात. हो, विधी करतात. या मंदिराचा थोडक्यात माहिती तुम्ही सांगा की मंदिराची यात्रा कधी असते म्हणा, किंवा यात्रेसाठी लोक कुठून कुठून येतात, किती लोकसंख्या असते मंदिरामध्ये येणारी. या मंदिराचा नवरात्र उत्सव हां. म्हणजे चैत्र ते वैशाख शुद्ध हं. षष्ठी ते पौर्णिमा हं. यावेळेस हा इथला उत्सव असतो. बरं. आणि या ठिकाणामध्ये असं हे समजलं आल्यानंतर की या ठिकाणी प्रल्हादाचा जन्म या ठिकाणी झाला होता. प्रल्हादाचा जन्म इथून 1-2 किलोमीटर अंतरावर नरसिंह तीर्थ म्हणून तिथे झालेला आहे. बरं बरं बरं. आणि त्याची पण अशी माहिती कळलं की ज्या नरसिंह मंदिराचं हे मंदिर आहे, त्याची मूर्ती म्हणजे जवळजवळ 15 का 16 वर्ष ते बनवत होते आणि या ठिकाणी म्हणजे विसर्जित करत होते. बनवत नव्हते असं नाही, हं. त्यांची तपश्चर्या ही तपोभूमी असल्यामुळं बरोबर. हां. त्यांना विष्णूंनी हां. या मूर्तीतून दर्शन दिलं. हं. त्यामुळे ही मूर्ती इथे स्थापन करण्यात आली आणि भक्त प्रल्हादाने वर मागून घेतला की भक्ताच्या रक्षणार्थ तुमचं इथं वास्तव्य असावं. आणि त्या दिवसापासून वास्तव्य इथं आहे. हो आहे. आणि हे मंदिर किती वर्षापूर्वीचं पुराण आहे? मंदिर आहे तरी 1000 वर्षापूर्वीचं आहे. बघा, 1000 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि जागृत मंदिर आहे. तर ह्या ठिकाणी अजून काय सांगता येईल या मंदिराबद्दल किंवा ह्या नदीबद्दल म्हणा? या ठिकाणी किती नद्यांचा संगम आहे? याच्या 2 नद्याचा संगम आहे, नीरा आणि भीमा. नीरा आणि भीमा दोन्ही नद्यांचा संगम आहे. नद्याचा संगम इथून पुढे पंढरपूरला जातो. ह्या नदी पंढरपूरला जातात. तुमच्या डाव्या साईडला कुठली नदी आणि इकडल्या साईडला कुठली नदी? उजव्या साईडला? उजव्या साईडला आहे नीरा नदी, डाव्या साईडला आहे भीमा नदी. बरोबर. दोन्ही संगम या ठिकाणी झालेला आहे. आणि इथून ही नदी कुठं जाते म्हणलं? पंढरपूरला जाते. बघा, नीरा आणि भीमा नदी संगम या ठिकाणी झालेला आहे. तिथून ही नदी पंढरपूरला जाते. बरोबर. आणि मगाशी तुम्ही अजून एक उल्लेख केला की मंदिराच्या शिखरावरती ती तिसरी नदी. मंदिरामध्ये लक्ष्मीचं मंदिर आहे, त्या लक्ष्मीच्या शिखरावरती एक छोटंशी छिद्र आहे. बरोबर. तिथून पाणी वाहतं, त्याला गुप्तगंगा म्हणलेला आहे. बघा, पाणी कुठून येतं हे माहिती नाही. मंदिराच्या कळसावरती एक छिद्र आहे, त्याच्यामध्ये तिसरी नदी आहे, म्हणजे नदी येते तिथून गुप्तगंगा असं तिचं नाव आहे आणि तिथून पाणी पडतं का? बरोबर. म्हणजे हे सगळ्याला माहिती आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय म्हणजे किती वर्षापासूनचं मंदिर स्थापन झालेलं आहे, किंवा काय म्हणतात त्याला, हेमाडपंथी मंदिर आहे का? हा, हेमाडपंथी मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार 1678 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. बाजीराव पेशवे यांनी केलेला आहे. बरं बरं बरं. आता तुम्ही बघितलं असेल की ह्या मंदिराची संपूर्ण ह्यांनी माहिती सांगितलंय.
आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.